तर नमस्कार मित्रांनो, मंत्रिमंडळामध्ये एक नवीन निर्णय घेण्यात आलेला आहे आणि तो निर्णय मित्रांनो 13 मार्च 2024 रोजी घेण्यात आलेला आहे. आणि याच्यामध्ये कोल्हापूर व सांगली जिल्ह्यामध्ये जो सतत पूर येतो किंवा पुराचं संकट येत असतं, तर याच्यावर नियंत्रण कसं करता येईल ह्या संदर्भाने हा निर्णय होता मित्रांनो. तर इथं तुम्ही बघू शकता कोल्हापूर सांगली जिल्ह्यातील पूर नियंत्रणासाठी इथं जागतिक बँकेकडून अर्थसहाय्य या ठिकाणी घेण्यात आलेलं आहे. आणि तसेच कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील पूर आणि आपत्ती नियंत्रणासाठी जागतिक बँकेच्या सहाय्याने महाराष्ट्र प्रतिसादक्षम विकास कार्यक्रम राबवण्यास मंत्रिमंडळाची जी बैठक होती त्याला या ठिकाणी मान्यता देण्यात आलेली आहे. त्याचबरोबर 2240 कोटी अर्थसहाय्य हे आपल्याला जागतिक बँकेकडून या ठिकाणी घेण्यात आलेला आहे आणि त्याचा उपयोग पूर नियंत्रणासाठी या ठिकाणी करण्यात येणार आहे. त्यानंतर हा प्रकल्प 3200 कोटी रुपयांचा असून 30% म्हणजेच 960 कोटी रुपये राज्य शासन यासाठी उपलब्ध करून देणार आहे. म्हणजे एकूण या प्रकल्पासाठी 3200 कोटी या ठिकाणी लागणार असून त्यातील 30% रक्कम म्हणजेच 906 कोटी रुपये हे आपल्याला महाराष्ट्र राज्य शासन हे या ठिकाणी उपलब्ध करून देणार आहे. त्यानंतर या प्रकल्पामुळे कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील कृष्णा भीमा खोऱ्यातल्या पुराच्या अतिरिक्त पाण्याचा वापर दुष्काळग्रस्त भागासाठी या ठिकाणी करता येणार आहे. म्हणजे जर पुराचं अतिरिक्त पाणी जर या ठिकाणी आलं किंवा वाढलं तर कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील ज्या दोन नद्या आहेत कृष्णा आणि भीमा, तर ह्या नद्यांचं पाणी या ठिकाणी दुष्काळग्रस्त जो भाग आहे या ठिकाणी हे घेण्यात येणार आहे किंवा त्याच ठिकाणी ते तिथून नेलं जाणार आहे आणि त्याचा त्यांना दुष्काळी भागांना या ठिकाणी फायदा होणार आहे. त्याचबरोबर पुराचा अंदाज वर्तवण्यासाठी GIS भौगोलिक माहिती प्रणाली या ठिकाणी उभारण्यात येणार आहे. म्हणजे पुराचा जो अंदाज अगोदरच पूर येण्याअगोदर या ठिकाणी वर्तवण्यासाठी GIS हे भौगोलिक माहिती प्रणाली या ठिकाणी वापरण्यात येणार आहे. त्यानंतर या प्रकल्पाची अंमलबजावणी मित्रसंस्था करणार आहे, तर प्रकल्प राबवण्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळावर या ठिकाणी असणार आहे. या प्रकल्पाची अंमलबजावणी ही मित्र म्हणून एक संस्था आहे ती या ठिकाणी करणार आहे आणि याचा प्रकल्प जो राबवायचा आहे त्याची जबाबदारी महाराष्ट्र कृष्णा खोरे विकास महामंडळावर या ठिकाणी असणार आहे. तर हा कोल्हापूर व सांगली जिल्ह्यातील जो सततचा पूर येतो आणि पुराचं जे संकट असतं जे त्यांचा लोकांना शेतकऱ्यांना ज्याचा त्रास होतो, तर ह्याच्यावर नियंत्रण करण्यासाठी हा एक महत्त्वपूर्ण निर्णय आहे आणि त्यातील लोकांना त्याचा नक्कीच फायदा होईल. तर असा हा निर्णय होता मित्रांनो. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, जर काही शंका असतील तर कमेंट करा आणि जर तुम्ही या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, कारण मी अशीच नवीन नवीन माहिती तुमच्यासाठी घेऊन येत असतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.